नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये झिरोदा काईट अकाउंटमध्ये सेकंडरी बँक कशी ॲड करायची त्याची प्रोसेस मी तुम्हाला गाईड करणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला काईटचं ॲप्लिकेशन लॉग इन करायचं आहे। त्यानंतर बीडच्या बाजूला तुमचा यूजर आय डी आहे त्याला क्लिक करायचं आहे। प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे। मॅनेज अकाउंटला क्लिक करायचं आहे। इथे तुमच्या समोर माय अकाउंटचे विंडो ओपन होईल। पर्सनलच्या वर जो ब्ल्यू बॉक्स आहे त्याला क्लिक करायचा आहे। इथे बँकवर क्लिक करायचं आहे। तर झिरोदा अकाउंटमध्ये जी तुमची बँक लिंक आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला इथे शो होतील। जर तुम्हाला तुमची प्रायमरी बँक आहे ती मॉडिफाय करायची असेल तर त्याचा व्हिडिओ आम्ही ऑलरेडी पोस्ट केलेला आहे आणि त्याची लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे, तर तीही तुम्ही पाहू शकता। तर आता आपल्याला सेकंडरी बँक ॲड करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला ॲड बँक अकाउंटला क्लिक करायचं आहे। इथे मॉडिफाय बँक अकाउंटची विंडो ओपन होईल। इथे तुम्हाला चार्जेस शो होत आहेत 25 रुपीज प्लस 18% GST, पण हे चार्जेस आहेत ते बँक मॉडिफिकेशनसाठी आहेत। जर तुम्हाला सेकंडरी बँक ॲड करायची असेल तर त्यासाठी कोणतेही चार्जेस नाही आहेत। तर जी बँक तुम्हाला नवीन ॲड करायची आहे त्याचा अकाउंट नंबर इथे तुम्हाला टाईप करायचा आहे। थर्ड पार्टी बँक अकाउंट तुम्ही झिरोदामध्ये लिंक करू शकत नाही, म्हणजे जे अकाउंट होल्डर आहे त्यांचीच बँक तुम्हाला लिंक करायची आहे झिरोदामध्ये। इथे री एंटर अकाउंट नंबरच्या इथे तुम्हाला परत तुमचा अकाउंट नंबर टाईप करायचा आहे। झिरोदामध्ये तुम्ही मॅक्झिमम 3 बँका लिंक करू शकता। एक तुमची प्रायमरी बँक असणार आहे आणि 2 तुमच्या सेकंडरी बँक असणार आहेत। तर जॉईंट बँक अकाउंट पण तुम्ही झिरोदामध्ये लिंक करू शकता, पण जर तुम्ही बँक अकाउंटमध्ये सेकंड होल्डर असाल तर तुम्हाला तुमच्या काईट अकाउंटमध्ये तिकीट लॉग करून सेल्फ अटेस्टेड बँक प्रूफ अपलोड करावं लागेल आणि बँक प्रूफवरची सिग्नेचर आणि तुम्ही अकाउंट ओपनिंगच्या वेळी केलेली सिग्नेचर ते दोन्ही सिग्नेचर तुमच्या सेम असली पाहिजे। इथे तुम्हाला तुमच्या बँकेचा IFSC कोड टाईप करायचा आहे। जर तुम्हाला ही बँक प्रायमरी म्हणून सेट करायची असेल तरच तुम्ही सेट ॲज प्रायमरीला क्लिक करा। जर तुम्हाला ही सेकंडरी म्हणून ॲड करायची असेल तर इथे सेट ॲज प्रायमरीच्या इथे तुम्हाला काही क्लिक करायचं नाही आहे। त्याच्या खाली जो चेकबॉक्स आहे त्यावर क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला OTP तुमच्या रजिस्टर मेल आय डीवर पाहिजे असेल तर ईमेल सिलेक्ट करायचा आहे आणि जर तुम्हाला SMS मध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला इथे मोबाईल सिलेक्ट करायचा आहे। इथे सेंड OTPला क्लिक करायचं आहे। तुम्हाला SMS मध्ये जो OTP आला असेल तो OTP एंटर करायचा आहे। OTP हा तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आला असेल। इथे व्हेरीफायला क्लिक करायचं आहे। व्हेरीफायला क्लिक केल्यानंतर युअर बँक ॲडिशन रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड असं तुम्हाला वरती स्क्रीनवर शो होईल। काईट अकाउंटमध्ये फंड तुम्ही या तिन्ही बँकमधून ॲड करू शकता, पण जेव्हा तुम्ही फंड विड्रॉ करणार त्यावेळी जो फंड असेल तो तुमच्या प्रायमरी बँक अकाउंटला तुम्हाला रिसीव होईल। प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर तुमचा झिरोदामध्ये जो रजिस्टर मेल आय डी आहे त्यावर तुम्हाला मेल रिसीव होईल। जर सेकंडरी बँक तुम्हाला प्रायमरी म्हणून सेट करायची असेल तर तीही तुम्ही करू शकता। काईट अकाउंटमध्ये सेकंडरी बँक अपडेट होण्यासाठी 48 वर्किंग आवर्स लागतात आणि बँक अपडेट झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशनचा मेलही रिसीव होईल जो तुमच्या झिरोदामध्ये रजिस्टर ईमेल आय डी आहे त्यावर। तर या व्हिडिओ रिलेटेड जर तुम्हाला काही क्वेरीज काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करू शकता किंवा जो आता स्क्रीनवर तुम्हाला नंबर डिस्प्ले होत आहे त्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।